काय चालू आहे आज? आज का? आज चालू आहे मूग डाळीचे डोसे. आज बनवायली आहे आमची बायको मूग डाळीचे डोसे. हा, मूग डाळीचे डोसे बनवायला चालू आहेत. सांबार बनवलेला आहे, चटणी बनवलेली आहे. आता मूग डाळीचे डोसे खाल्ले की थोड्या वेळानं लगेच मला स्वयंपाक करावा लागला. लगेच स्वयंपाक झाला, असंच ते स्वयंपाक करून जेवण करून झालं की लगेच चहा बनवावा लागला. डोसे केलेला असं काही केलेलं काहीच कामाचं नाही. त्यापेक्षा सकाळी उठणे भाजी पोळी बनवणे, दिवसभर खा भाजी पोळी. सकाळी नाश्ता आहे ह्याच्यातच गेले 2-3 घंटे. दुपारी लगेच स्वयंपाक, आता लगेच दुपारच्या भेंडीची भाजी आणि पोळ्या बनवायच्या. तुझं काय म्हण दिवसभर आम्ही का दोसेच खायचं व्हायचं काय? 3 टायमाला डोसेचं पीठ मग चालतं. दुपारी डोसे, सकाळी डोसे, मग राहिले पीठ की लगेच संध्याकाळी डोसे. भाजी पोळी नाही का खाते बनवल्या 2-3 टाइम तुम्ही? अरे दोन-तीन भाजीपोळीच वेगळं आहे ना. आता हे डोसेचं काय? डोसे बनवले की असं समजते तो नाश्ता आहे. मग 3 टाइम डोसे खाऊ घालते काय मला? मग हा 3 टाइम डोसेच असते, भाजी पोळी खातोच ना माणूस. तुला तर वाटते खावं, पण आम्ही 3 टाइम कसे आले खायचे. सांगा, कसे आले सांगा. चांगले आले, त्याला काय दोष. कडक झाले, पहा किती कडक झालाय, मस्त कुरकुरीत. मस्त झालेत बाबा. काय मस्तच मला लागेल. कसं जरी लूज जरी ते झालेलं असलं त्यामध्ये कडकच मला लागेल ना. पेपर डोसा. नाही पेपर नका म्हणून, साधेच आहे ते पेपर डोसा नाही. पेपर डोसा. मसाला डोसा म्हणून, जाऊ द्या, मसाला तर नाही त्याच्यावर टाकलेला. टाक ना त्याच्यावर मसाला. हा अजून काही वाढवा फरमाईश थोडे असले तर खायचे असले काय हेच गपचिप.